शिवसेना आणि मनसे युतीची नांदी सुरू आहे का? राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पूर्वी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचं कारण ठरलंय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी दाखल झाले। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या महापालिकाच्या निवडणुका होणार आहेत पुढच्या काही काळात। शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची मोठी ताकद येत आहे। राज्यात शिवसेना आणि मनसे युतीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो। शिवसेना आणि मनसे युतीसाठी पडद्यामागे अनेक नेते सक्रिय असल्याचं कळतंय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण थेट जातोय। उदय, या डिनर डिप्लोमसीचा राजकीय अर्थ काय? राजकीय अर्थ खूप मोठा आहे। गेली 5-6 वर्ष आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरती आपण फोडाफोडीचं राजकारण पाहिलेलं आहे। मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जोडणारं राजकारण जे आहे ते पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांची युती होताना आपल्याला पाहायला मिळते। गेले काही महिने सातत्यानं पडद्यामागे खूप मोठ्या हालचाली सुरू होत्या, मात्र त्याबद्दल अधिकृत जी आहे ती स्पष्टता पुढे येत नव्हती, त्याबद्दल अधिकृत कोणी बोलत नव्हतं। मात्र आता वरिष्ठ सूत्रांनी जी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दाखल होणार आहेत। राज ठाकरे यांनी त्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण जे आहे ते दिलेले। हे फक्त स्नेहभोजनाचं निमंत्रण नाहीये, तर शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीची नांदी होणारी हे स्नेहभोजन आहे। कारण आपल्याला कल्पनाच आहे की येणाऱ्या या सर्व महापालिका निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना मनसेची युती जी आहे ती होऊ घातलेली आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, इथल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसेची ताकद खूप मोठी आहे। हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर खूप मोठी एक राजकीय उलाढाल जी आहे किंवा राजकीय घडामोड जी आहे ती आपल्याला पाहता येणार आहे। महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय सारीपाटावरती आपण इथे शिवतीर्थच्या बाहेर आहोत। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हे दादर येथील निवासस्थान आहे। शिवतीर्थ हा बंगला आहे आणि याच बंगल्यावरती थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे स्नेहभोजनासाठी दाखल होणार असल्याची माहिती मिळते आहे। आणि या स्नेहभोजना वेळेला एकूणच युतीवरती देखील अंतिम शिक्कामोर्तब होईल असं सांगण्यात येते। नक्कीच यावर काय होतं बघावं लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्टिंग हे आहे की मेनू काय असणार आहे, कारण हा मेनू हा निश्चितपणे पॉलिटिकल असणार आहे। आणि या मेनूमध्ये काय काय असेल बरं उदय? कारण मुंबई महानगरपालिकेपासून सगळ्या महानगरपालिका आहेत। अगदी बरोबर आहे। मेनू काय तसं एक आपण पाहू शकतो की राज ठाकरे यांचं आदर तिथे एकदम खूप सर्व नावाजलेलं आहे। त्यांचं मेनू तर खूप खासच असणार आहे, मात्र राजकीय पक्वान काय असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबईमध्ये एकूण 227 वॉर्ड आहेत, या 227 वॉर्डपैकी किती जागांची तडजोड जी आहे ती झालेली आहे, मनसेला किती जागा मिळतील, शिवसेनेला किती जागा मिळतील यावरती खरंच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेची ताकद खूप मोठी आहे, बलाढ्य पक्ष आहे मुंबईमध्ये, मात्र त्यांना मनसेसोबत जेव्हा युती करतील त्यावेळेला मनसेला किती जागा सोडायला लागतील आणि अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ही ठाणे महापालिकेमध्ये देखील आहे, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये देखील आहे। सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नाशिक, कारण नाशिक महापालिकेमध्ये मनसेने त्यांचा महापौर देखील बनवला होता, तिथे त्यांना विजय देखील मिळालेला होता। त्यामुळे नाशिक महापालिकेमध्ये शिवसेना मनसे यांची युती होताना एकूणच जागांचं जागा वाटप जे आहे पण उदय मला तेच विचारायचं आहे, जागा वाटप कसं होणार आहे हे पाहावं लागणार आहे। उदय आधी 3 पक्ष आहेत, चौथा मनसे, राजकीय खिचडी होणार आहे ना मग? विलास, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते ही युती फक्त शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांची असणार आहे। यामध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष सध्या तरी या कुठल्याही फ्रेममध्ये नसल्याची माहिती मिळते। ही युती फक्त शिवसेना आणि मनसे यांची युती होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतंय हे आता पाहावं लागणार आहे। खूप मोठी राजकीय घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते। बरं, पण मग जर या दोघांचीच युती होणार आहे तर मग आता युतीत असलेल्या त्या दोघांचं काय होणार आहे हा पण प्रश्न आहे ना, की स्वबळाचा मेसेज आलाय भाजपकडून काही काय याचा तो अर्थ सुद्धा काढावा लागेल ना? अगदी बरोबर आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात तिथे कुठलाही पक्ष जे आहे ते युती किंवा आघाड्या करून लढत नाही, स्वतंत्रपणे लढतात। महापालिकामध्ये आपण पाहिलेलं आहे की जेव्हा या आधीच्या निवडणुका झालेल्या त्यावेळेला एकूणच शिवसेना आणि भाजप ह्या दोन्ही आमने सामने निवडणुका जी आहेत त्या लढलेल्या आहेत, मात्र आता
महायुतीमध्ये शिवसेना म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर भाजप आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झालेला आहे. या तिघांची एकत्र महायुती आहे राज्यामध्ये आणि महायुती म्हणून हे संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याचबरोबर महापालिकांच्या निवडणुका हे एकत्र लढणार असे संकेत दिले जात होते. मात्र आता मनसेच्या एंट्रीमुळे शिवसेना काही वेगळं पाऊल उचलतंय का महायुतीसोबतच शिवसेनेच्या कोट्यामध्ये जेवढ्या जागा येतील त्या जागांमधून मग मनसे आणि शिवसेना यांची एकूण युती होईल हे आता पाहावं लागणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पाहतोय, काही महिन्यांपासून आपण पाहतोय शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून मोठ्या प्रमाणात नगरसेवक जे आहेत ते तिथे इन्कमिंग करतात. त्यामुळे या येणाऱ्या नगरसेवकांना कोणत्या वॉर्डांमध्ये त्यांना शाश्वती जी आहे नगरसेवक पद मिळण्याची किंवा त्यांना उमेदवारी मिळण्याची हे त्यांच्यासाठी कन्फर्म झाले किंवा त्यांना शिक्कामोर्तब झालेलं त्या जागांवरती. त्याचबरोबर मनसेने किती जागांवरती तयार केलेली आहे हे देखील पाहावं लागेल, कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण पाहतोय लोकसभा निवडणुका असतील, त्यामुळे विधानसभा टेबलवर निवडणुका जेव्हा एखादा सगळ्या मेनूमध्ये वडा असेल तर त्याच्यावरून होणारी राजकीय ओढाओढ सुद्धा आपल्याला बघावी लागेल काय होतीये ती. ही बातमी आणि त्या बातमीवरचं विश्लेषण आपण कायम ठेवणार आहोत. पण जाऊया माझी सहकारी ज्ञानदाकडे. विलास, धन्यवाद. अर्थातच लोकसभा निवडणुका जेव्हा झालेल्या तेव्हा सुद्धा या दोन पक्षाच्या युतीची किंवा मनसेला एक प्रकारे शिवसेनेच्या कोट्यातनं एखादी जागा दिली जाईल याची चर्चा झाली. विधानसभेला सुद्धा त्याची चाचपणी करण्यात आली. पण आता जवळपास शिक्कामोर्तब होतं या डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून शिवसेना आणि मनसे युतीवर आगामी महापालिका निवडणुकांसाठी. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, डिनर डिप्लोमसी रंगतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी एकनाथ शिंदे जात आहेत. या डिनर डिप्लोमसीचे अर्थ काय काढायचे? मला वाटतं हा एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जाणारा पुढाकार दिसतोय. कारण महाराष्ट्रातल्या घडामोडी जर आपण अलीकडच्या काळातल्या पाहिल्या तर राज ठाकरेंकडनं एकनाथ शिंदे यांना फारसा कधी उत्साहवर्धक प्रतिसाद दिल्याचं आपल्याला दिसलेलं नाहीये. आणि मागे तर जेव्हा लोकसभेची निवडणूक असताना एक सभा मुंबईमध्ये जी मोठी शिवाजी पार्कवर झाली होती शिवतीर्थावर, तेव्हा पंतप्रधान मोदी स्टेजवर असताना सुद्धा राज ठाकरे म्हणाले होते की एकनाथ शिंदेकडनं त्यांना काय प्रस्ताव आला होता, एकत्र येऊया म्हणजे एकत्र येऊन काय करूया, ह्या वाक्यातनं सुद्धा राज ठाकरे यांचा प्रतिसाद दिसला होता. परंतु राजकारण ताठरपणाने चालत नाही. त्यामुळं एकनाथ शिंदेंनी बहुधा असा विचार केलेला दिसतो की विधानसभा निवडणुकीत त्यांच्या चिरंजीवाचा जरी पराभव झाला असला अमित ठाकरेंचा, आणि त्याला आपला उमेदवार जरी कारणीभूत असला तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता आणि मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांचं असलेलं स्थान लक्षात घेता काहीतरी यातनं मार्ग निघाला पाहिजे. आणि राज ठाकरेंनी स्वतंत्र चूल फार काळ त्यांनी स्वतःची मांडणं, शिवसेनेने वेगळ्या मार्गाने प्रयत्न करणं हे फार काळ चालणार नाही. मला वाटतं यातनं वेगळं काहीतरी समीकरण तयार करता येईल का असा शिंदेचा प्रयत्न दिसतोय, असं वाटतं ना ज्ञानदा. असं जर का आहे, म्हणजे आपण आता असं मानून चाललो की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे महानगरपालिकेसाठी एकत्र आले, तर मग ह्याचा एक अर्थ असा सुद्धा घ्यायचा का की महायुतीतले सगळेच पक्ष स्वबळाचा नारा देतील आगामी मनपा निवडणुकांसाठी? स्वबळावर लढणं तितकं शक्य वाटत नाही. खरं तर स्वबळावर लढण्याची इच्छा भाजपाची असू शकते, कारण भाजपाला मुंबईवर वर्चस्व हवंय. मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपाने कसोशीनं प्रयत्न केला होता की स्वबळावर सत्तेवर यावं, बरोबर, पण ते त्यांना जमलं नव्हतं. तर आता मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना किती जागा मागते, मनसेचे प्रमुख राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याच्यावर भाजपची राजकीय गणित अवलंबून आहेत. आणि कमीत कमी जागा घटक पक्षांनी घ्याव्यात, अधिकाधिक जागा आपल्या याव्यात, ज्या योगे मुंबईच्या महानगरपालिकेचा महापौर शिवाय स्थायी समिती सारखी एक अत्यंत महत्वाची समिती आपल्याकडे यावी, यासाठी ते प्रयत्न करणारच. आणि अर्थातच मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक पक्ष जोर लावेल असं सध्याचं चित्र आहे. यासाठी तुम्हाला थांबवलंय कारण मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्यासोबत आहेत. अविनाश अभ्यंकर, जी बातमी पोहोचलेली आहे की राज ठाकरेंच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात. नाही, मला वाटतं ही नॉर्मल भेट असेल, याच्यामध्ये काही वेगळे तर्कवितर्क करण्याची आवश्यकता नाहीये. कळलं का? आता शेवटी कुठल्या परसेप्शनने तुम्ही कशी बातमी दाखवता ते आपल्याला फक्त बघायला लागेल. अर्थात दोन राजकीय नेते, तुम्ही साधी भेट जरूर म्हणताय, पण दोन राजकीय नेते जेव्हा भेटतात असं काही नसतं ना. राजकारणात तुम्ही कुठल्याही शक्यता नाकारू शकत नाही. परंतु आजची भेट ही राजकीयच असेल किंवा काय इतर गोष्टींकरता असेल,
असं तर असू शकत नाही असं मला वाटतं. एक बातमी अशी सुद्धा कळते की आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची असेल. काही नवीन समीकरणं सुद्धा या भेटीदरम्यान चर्चेत येतील. नाही, मला स्वतःला असं वाटतं की शेवटी दोन महाराष्ट्रातले मोठे नेते भेटत आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व विषयांवरती चर्चा होईल आणि आपण सगळेजण वाट बघू. तर तुमच्याच माध्यमातून कळलं की ते आता इथे येत आहेत म्हणून. जी, आभार आपले आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. दरेकरजी, आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती या दोन नेत्यांच्या भेटीची, बैठकीची आणि त्यातून निष्पन्न काय होतं याची. या भेटीमागे तुम्ही कसे संकेत पाहताय? नाही, लगेच याचा अंदाज बांधणं किंवा संकेत देणं फार घाईचं होईल असं मला या ठिकाणी वाटतं. खरं म्हणजे निश्चितच शिंदे साहेबांच्या आणि राजसाहेबांच्या भेटीचा आनंदच असणं स्वाभाविक आहे. कारण शेवटी राज ठाकरे साहेबांची विचारधारा, शिंदे साहेबांची विचारधारा ही हिंदुत्वाची विचारधारा आहे आणि त्याच्यामुळे जर जुने स्नेही एका विचारधारेचे एकत्र भेटत असतील, बोलत असतील, तर ते आमच्या हिंदुत्ववादी भूमिकेला बळकटी देणारच ठरेल. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही असूया वाटायचं काही कारण नाही, उलट आम्हाला त्याच्याविषयी आनंदच त्या ठिकाणी वाटेल. दुसरं म्हणजे मुंबईच्या विकासाच्या संदर्भात पण चर्चा होऊ शकते. आता असं झालं की दोन नेते भेटले म्हणजे काहीतरी पॉलिटिकलच त्या भेटीच्या मागे अर्थ लपला असं काही मानायचं कारण नाही. अर्थात चर्चा होणार नाही का, तर चर्चा राजकीयही होऊ शकते, कारण दोन राजकीय नेते आहेत. परंतु मुंबईचा विकास आहे, मुंबईच्या अडचणी आहेत, शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत, त्याच्यामुळं MMRD असेल, महानगरपालिका असेल, त्यांच्या खात्याअंतर्गत आहेत, काही प्रश्नही असू शकतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं उद्या शिंदे साहेबांच्या भेटीमुळे किंवा त्यांच्या चांगल्या सौहार्दपूर्ण वातावरणामुळे निश्चितच महायुतीला बळकटी मिळणार आहे. महायुतीचं काही नुकसान त्यामुळे होणार नाही ना. त्याच्यामुळे भेट होत असेल तर त्याचं स्वागतच असायला हवं.